करेल श्रेयस 500 रुपयांचा कॅश परिक त्यांना सुद्धा आहे. तुषार भाऊ यांना निमंत्रित करेल 500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा आहे. पंच म्हणून घे. पंच कदम इथून सुरुवात. पंच. हॅलो, चला लगेच आपल्याला इथे बक्षीस समारोहाला आपण सुरुवात करतोय. तत्पूर्वी आपले मान्यवर तुषार भाऊ आपले मनोगत व्यक्त करतील. हॅलो, नक्कीच मला वाटते हा 33वा वर्ष आहे फायर क्रिकेट क्लब. तसंच आमचे या 9 दिवसामध्ये कल्पेश भाऊ इकडे हजर राहिलेले आहेत. तसे आमचे विदर भाऊ, नंतर आमचे संजोग आणि फायर क्रिकेट क्लब यांचं खास करून त्यांचं अभिनंदन की त्यांनी 33 वर्षापासून जी प्रत्येकाला जमत नाही त्यांनी 33 वर्षापासून इकडे मॅच भरवल्यात आणि परत 34 वर्ष पण येईल आणि 50 वर्ष पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा. आणि पुनश्च त्यांनी 51,000चा प्राईज ठेवलेला. तर मी विदुर भाऊला माझ्याकडून मला वाटते मी 2 वेळाच मॅच बघितली होती. मला वाटते 98 किंवा 2000 साली मी हेमंत भाऊची मॅच बघितली होती. आणि हेमंत भाऊ तेव्हा हाफ पॅन्टवर राहायचे आणि तेव्हा ते पॅन्ट घालायची ब्लॅक कलरची आणि त्यांच्या आणि कल्पेश भाऊंच्या आमचं डिस्कस झालं की ते व्हाईट कलरचा पट्टा घालायचे आणि त्यांची मॅच बघायला आम्ही खास बोईसवरून आमचे काही कामं सोडून इकडे यायचो. म्हणजे आम्ही तेव्हा शाळा शिकायचो आणि आज तीच पुनर्रचना करून दिली मयूरनी. मयूर तुझं धन्यवाद. आणि मयूर माझ्याकडनं तू 50 मार्क लावून तुला 2,000चं कॅश प्राईज मी देणार आहे. आणि प्लस हेमंत भाऊंची आज खरंच तू आठवण करून दिलेली आहे. आणि पुनश्च फायर क्रिकेट क्लब यांनी जो 51,000चा प्राईज ठेवलेला आहे पुढच्या वेळेला फायर क्लबनी वाढवावा आणि पहिला प्राईज पुढच्या वर्षी तुषार संघ सोलापूरकडनं मिळण्यात येईल आणि तो प्राईज त्यांनी वाढवावा हीच अपेक्षा. पुनश्च फायर क्रिकेट क्लब यांनी असेच मॅचेस भराव्या. आणि आमचे कल्पेश भाऊ इकडे 9 दिवसापासून प्रत्येकांचं मनोरंजन करतात. त्यांचंही धन्यवाद कल्पेश भाऊ, धन्यवाद. आणि खास करून जो इकडे डान्स करत होता सातपाटीचा त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कारण मला वाटतं फायनलच्या वेळेला त्यांनी मुद्दामून डान्स नाही केला. त्यालाही इकडे कॅश प्राईज आहे, त्यांनी पण घेऊन जायचं आहे. सातपाटी संघाचे डान्सर ज्यांनी खरंच रोमांच आणला होता या स्पर्धेमध्ये आणि खरी मजा आणली होती. आम्हाला सुद्धा जुन्या खेळाची क्रिकेटची आठवण करून दिली होती. त्यांना मी येथे नक्की निमंत्रित करेल. कृपया यायचं आहे. मयूरने सुद्धा यायचं आहे. त्यानंतर मी विदुर भाऊंना येथे निमंत्रित करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व सन्मान्य, आता मी नावं घेत नाही. हॅलो, सर्व सन्मान्य, मी आता काही नावं घेत नाही. फायर क्रिकेट आयोजित हे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि हा अंतिम सामना झालेला आहे सातपाटी आणि डहाणू संघामध्ये. आणि डहाणू संघाने अंतिम बारी मारली. जरी हारजीत आहेत, कोणीतरी एकच जिंकणार आहेत. स्पर्धा या होतात आणि स्पर्धा ह्या चांगल्या इथे रंगल्या आणि ही टुर्नामेंट यशस्वी पार पडल्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. आणि विशेष म्हणजे या स्पर्धा आम्ही जेव्हा आयोजित करतो त्याला सगळ्यांचा हातभार लागते आणि त्यामुळेच आम्ही आयोजित करू शकतो. आणि या सगळ्या दात्यांचे आम्ही आभार मानतो आहे. आणि आमचे सगळे छोटे मोठे सगळे सहकारी कार्यकर्ते ज्यांनी जे यांना आम्हाला हातभार लावतात त्यांना मी धन्यवाद देईल. आणि यशस्वी स्पर्धा आयोजित केली. आपल्या गावात एक उत्सवच सांगता येईल आणि तो आपण पार पाडलेला आहे. पुढच्या वर्षीसुद्धा आपण पार पाडणार आहोत. आणि तुषार संख्ये यांचं खास अभिनंदन करेल की त्यांना हे 51 म्हणजे एवढी चांगली टुर्नामेंट असताना त्याने खंत व्यक्त केली की तुम्ही 51,000 कसं काय बक्षीस ठेवतात. आणि त्यांनी ते खंत बोलून दाखवले आणि बोलूनसुद्धा दाखवले की पुढचं बक्षीस हे जास्त असणार. म्हणजे मी 1 लाख असंच सांगतो आहे आणि ते जे बोलले ते होते आणि हे करतो आहे. असो, ज्या संघाने सगळ्यांनी भाग घेतला त्यांनासुद्धा मी धन्यवाद देत. आणि विशेष सगळे
प्रेक्षक फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले, कारण जरी खेळ सांगितला तर प्रेक्षकांची उपस्थिती लागते आणि सगळ्यांनी भाग घेतला. खेळ कसाही झाला, ज्या संघाने उत्तम कामगिरी दाखवली आणि जो जिता वो सिकंदर, म्हणजे ज्या वेळेला ज्याचा खेळ होतो तो सक्सेस होतो. सगळे खेळाडू चांगले असतात, परंतु एकजुटीचं काय बळ असतं आणि सगळे एकत्र खेळल्यानंतर काय होते त्याचं यशात रूपांतर होतं आहे. आणि सगळ्यांनी प्रयत्न केले, जरी कोणी हारले असतील, पुढचा टप्पा त्यांना गाठता आला नाही, परंतु आपण जो खेळ केला आहे तो चांगला आहे एवढं आपण मानायचं आहे आणि पुढचे प्रयत्न करून पुढच्या याच्यात आपण सफलता आणायची आहे, एवढंच बोलेल. आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आमचे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री आणि भारताचे भावी उत्तुंग असं व्यक्तिमत्व आमचे उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब आणि मंचावरील उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, ज्याच्यामध्ये माझ्या जवळचे कल्पेश भाऊ आणि विदुर भाऊ, आणि ते गेले 9 दिवस इकडे सतत असतात. त्याबद्दल पहिलं तर त्यांच्या अभिनंदन करतो आहे की तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचं प्रोत्साहन मिळतं आहे म्हणून फायर चषक एवढा यशस्वीपणे पार पडतो आहे. फायर चषकचे सगळे आयोजक, त्याच्यानंतर त्यासाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते, अगदी बच्चे कंपनीपासून सगळेजण एवढ्या रात्रीपर्यंत इकडे थांबतात, तर त्यांचा मी खूप खूप अभिनंदन करतो आहे. त्यांचा जोश असाच वाढत राहो. फायर क्रिकेट क्लबचं नाव दरवर्षी, आता 32वं वर्ष आहे, दरवर्षी अधिक आपल्या तालुक्यात वृद्धिंगत होत जाओ आणि ही क्रिकेट स्पर्धा अशीच रंगत जाओ. खरंच सगळ्या मॅचेस आता मी क्वार्टर फायनलपासून बघितल्या तर खूप रंगत गेल्या. फायनलकडून अपेक्षा होती की जवळजवळ सातपाटी चषक जिंकेल आणि अचानक सामना एवढा फिरवला गेला आणि ज्या रीतीने डहाणूचा संघ जिंकला आहे तो एकदम चमत्कार होता. म्हणजे आपल्या इकडच्या मॅचेस आहेत पण त्या लाईव्ह होत्या, जर कोणी सट्टा लावला असेल तर आज फार जण हरले असतील, असा डहाणूने चमत्कार करून दाखवलेला आहे. तर डहाणू संघाचा माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. तसंच हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा एक जोश आहे. म्हणजे गेल्या हे वर्ष तसं निवडणुकींचं आहे, तर निवडणुकीच्या वर्षामध्ये जवळजवळ या 4 महिन्यामध्ये फक्त पालघर जिल्ह्यामध्ये मी 21 अशा क्रिकेट टुर्नामेंटना उपस्थित राहिलो आहे. त्यातली ही 5वी नाईट टुर्नामेंट आहे. तर मला या टुर्नामेंटला उपस्थित राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. आणि तसंच माझे मित्र विदुर भाऊ, कल्पेश भाऊ, त्याच्यानंतर तुषार भाऊ यांचे आभार मानतो. मंचावरील जे सर्व उपस्थित आहेत, काही जणांची मी नावं घेतली नाही, पण तुमचे सगळ्यांचं असंच सहकार्य राहो. मला तुम्ही प्रत्येक वर्षी बोलवा, मी कुठेही लांब बसलो तरी नक्की 5 मॅचला, ओपनिंगला आणि फायनलसाठी येईन. आणि तुमचे पुन्हा एकदा आभार, सर्व क्रिकेट संघांचे आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम. आपण मयूर धाकटी डहाणू मयूर यांचं आपण 50 मारल्याबद्दल त्यांचं विशेष सत्कार होत आहे, कौतुक होत आहेत. सुरुवात करू. झालं ना विदुर? सुरुवात. हॅलो, अवधूत यांनी यायचं आहे मंचावरती. अवधूत कृपया मंचावर यायचं आहे, कारण एक आगळं वेगळं कॅश प्राईज मिळणार आहे. ते म्हणजे सातपाटी संघाकडून आपण जे बघत होते, काका होते ते डान्स करत होते, त्या डान्सरसाठी एक कॅश प्राईज आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे त्यांच्यासाठी. आपण सर्वांनी पाहिलंच असेल जे सातपाटी संघाचा उत्साह वाढवत होते, आणि आपण पाहिलंच असेल सातपाटी संघाकडून मात्र मोठा प्रेक्षक वर्ग येथे उपलब्ध झाला होता. आणि नेहमीच आपण सातपाटी संघाकडून पाहतो. तुषार भाऊ, विदुर भाऊ यांना निमंत्रित करेल कॅश प्राईज द्यायचं आहे त्या काकांना.
तर आता आपण लगेच पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तर यास तर आता आपण या स्पर्धेमध्ये पंचगिरी केलेली आहे. कुठलीही स्पर्धा म्हटली म्हणजे पंचही महत्त्वाचे असतात. तर पंचांना आपण त्यांचं मानधन देणार आहोत. पंच निलेश कदम सर कृपया यायचं आहे. निलेश कदम सर पंच जयमंगल राऊत यांना मी निमंत्रित करेल. निलेश कदम यांना त्यांचं मानधन द्यायचं आहे. त्यानंतर कैलास पागदरे सर, निलेश कदम सर यांना त्यांचं मानधन देणार आहे जयमंगल राऊत. त्यानंतर संतोष राऊत यांनी यायचं आहे. कैलास पागदरे सर यांना मी निमंत्रित करेल. उत्कृष्ट पंचगिरी केलेली या स्पर्धेमध्ये. आमच्या स्पर्धेला कुठलंही गालबोट लावलं नाही. या स्पर्धेमध्ये त्यांच्या पंचगिरीने स्पर्धा म्हटली म्हणजे. प्रवीण किस्ते साहेब यांनी यायचं आहे. अक्षय नाईक सर पुढचे पंच होते आपले. अक्षय नाईक सर यांनी यायचं आहे. प्रत्येक वेळेला येथे आपण पाहतोय उत्कृष्ट पंचगिरी करतात. आपण ही स्पर्धा पाहत असतो यूट्यूब लाईव्ह. तर ह्या यूट्यूब लाईव्हसाठी जे मेहनत करत असतात कॅमेरेमॅन तसेच दुसरं वर्क करतात ते अतुल गरत आणि मेहुल गरत यांना मी येथे मंचावर निमंत्रित करेल. देशमुख साहेब यांना विनंती करेल यूट्यूब लाईव्ह यांचं बक्षीस द्यायचं आहे. आणि त्यांचे ओनरसुद्धा आहेत इकडे आपले भाई उमेश भाई. मेहुल गरत यांनी सुद्धा यायचं आहे. दिवस रात्र कॅमेरामॅनची भूमिका पार पाडत असतात आणि आपल्याला घरपोच यूट्यूब लाईव्ह सेवा देत असतात. आज जरी आपण मैदानावरती आलो नाही तरी आपण घरपोचसुद्धा आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहू शकतो. त्यानंतर बॉल बॉईज ज्याने आम्हाला जे MSCमध्ये बॉल जात होते ते प्रत्येक चेंडू आम्हाला आणून देत होते. या बॉल बॉईज मित राऊत आणि त्यांचे सहकारी कृपया असतील तर यायचं आहे. त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा. चला लवकर यायचं आहे. उमेश घरत यांना निमंत्रित करेल. बॉलबाईचं मानधन द्यायचं आहे. त्यानंतर समालोचक जे क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली जान होतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्याशिवाय सामना काही होऊ शकत नाही. तर आजचे आपल्याला समालोचक लावलेलं ते चिराग यांनी यायचं आहे. कीर्तेश गरत सालवड ग्रामपंचायत उपसरपंच यांना मात्र इथे निमंत्रित करेल. चिराग यांचा सत्कार करायचा आहे. एक उभरते असे समालोचक चिराग ज्यांनी आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षक वर्ग येथे खेचून घेतलेला आहे. नक्कीच पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. त्यानंतर पुढचे समालोचक स्वास्तिक पाटील, पास्तळ गावातील एक गोड आवाज. मंजुषा गायकवाड मॅडम यांना मी निमंत्रित करेल. स्वास्तिक पाटील यांचा सत्कार करायचा आहे. काय बोलायचं आहे. स्वास्तिक पाटील मात्र थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. यस, फायर क्रिकेट क्लब 2024 32वं पर्व या ठिकाणी पार पडलं. आणि या पार पडल्यामध्ये या मी ठिकाणी फायर क्रिकेट क्लबचं मनापासून आभार मानू इच्छितो. कारण मोठ्या मनाचे धनी केतन दादा असतील, त्याचबरोबर निरंजन दादा आणि फायर क्रिकेट क्लब यांनी या ठिकाणी मला संधी दिली समालोचनाकरता आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्याकरता फायर क्रिकेट क्लबचं आणि पास्तळ गावातील जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांनी मला संधी दिली. त्याचकरता त्यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून मात्र आभार मानू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद स्वास्तिक. नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला खूप खूप शुभेच्छा भविष्यासाठी. त्यानंतर पुढचे आपले समालोचक होते सर्वांचे लाडके असे प्रीतम घरत उर्फ गोट्याने यायचं. बिपिन पाटील यांना मात्र मी येथे निमंत्रित करेल. प्रीतम घरत उर्फ गोट्या आज पालघर जिल्ह्यामधील एक नावाजलेला असं समालोचक आणि पास्तळ गावातील गोड आवाज म्हणून ओळखला जातो प्रीतम. त्यांचा सत्कार करायचा आहे.
त्यानंतर पुढचं आहे ते प्रीतम घरात आपले मनोगत व्यक्त करतील. बऱ्याचशा स्पर्धा मात्र कॉम्पिटिटरच्या भूमिकेत नेहमीच जात राहतो आणि या मैदानावर मात्र कोणतीही स्पर्धा असो, ती बौद्ध समाज स्पर्धा असो किंवा कुणबी समाज किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो, नेहमीच कॉम्पिटिटरचं मान दिलं जातं. त्याकरता फायर क्रिकेट क्लबचा आणि इतर क्लबचं देखील मी धन्यवाद करतो. खास करून आज आठवण आली ती म्हणजेच ही नाईट टुर्नामेंट. माझे मामा स्वर्गीय अविनाश घरत म्हणजेच टॉनी, मी त्यांच्याबरोबरच इथे यायचो लहानपणी मॅच बघायला. आणि तेव्हा इथे म्हणजे रामूजाला कॉमेंट्री करताना बरेचसे कल्पेश मामा, दिनेश मामा पाहायला मिळायचे. आणि त्याने मला बसवलं माईकवर, सांगते बस काय बोलायचं आहे ते बोल. आणि मी बोलत राहायचा काय पण त्या माईकवर. बॉल गेला, बॉल आला, बॉल टाकला आणि हे झालं आणि ते झालं. आणि तिथून जी सुरुवात झाली तिथून मात्र खरोखरच एक रंगरूपाला कॉमेंट्री या क्रिकेटच्या माध्यमातून मात्र या कॉमेंट्रीच्या माध्यमातून बरेचसे मात्र पैसे कमवलेत असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद फायर क्रिकेट क्लब, तुमच्यामुळेच आज गोड आवाज मात्र पालघर जिल्ह्यात गाजतोय. धन्यवाद. नक्कीच प्रीतम, आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि चिराग मात्र आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करेल. धन्यवाद. फायर पास्तळ 2024 खूप सारं प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थाने मी इथे पहिल्यांदा आलो दादामुळे. आणि आज खऱ्या अर्थाने मला पहिला प्रश्न गेला की तू मानधन किती घेतो, त्यानंतर तू फ्री आहे का. दादा कधीही सांगा, आतापर्यंत कधीही मानधनासाठी कधीही केलं नाही आहे कॉमेंट्री, पण तू कधीही सांगा या ग्राउंडवरती नक्की वेळात वेळ काढून येईल. एवढंच सांगेल. दादा थँक्यू, तुम्ही इथे मला कॉमेंट्रीची संधी दिली म्हणून थँक्यू सो मच पूर्ण टीम. नक्कीच चिराग, आमच्या इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला आमंत्रित केलं जाईल. यानंतर हार्दिक वडेसाठी इथे कॅश प्राईज आलेलं आहे 500 रुपयाचं भावेश पटेल यांच्याकडून. त्यांनी जी या मैदानावर मेहनत केलेली आहे, जे काम केलेलं आहे त्याची पोचपावती म्हणून त्यांना हे रोख 500 रुपयाचं पारितोषिक मिळते. केतन राऊत यांना मात्र निमंत्रित करेल. केतन राऊत यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज हार्दिक यांना द्यायचं आहे. भावेश पटेल बेटेगाव यांनी मात्र त्यांचं कामाचं कौतुक केलेलं आहे. हे 500 रुपये नाही तर त्यांचं कौतुक आहे, कारण पैशाला महत्त्व नसते, आपल्या कामाला महत्त्व असते. यानंतर मात्र पुढचं आपण मानधन देणार आहे ते या स्पर्धेमध्ये अखंडपणे स्कोअरिंग केलेली आहे. ते म्हणजे आपले सर्वांचे पास्तेगावचे लाडके स्कोरर आयुष व सहकारी. आयुष यांनी यायचं आहे. प्रथमेश आणि केतन, प्रथमेश यांना मी येथे निमंत्रित करेल, केतन घरात यांनासुद्धा निमंत्रित करेल. आयुष यांचा सत्कार करायचा आहे, कारण आजकाल टेनिस क्रिकेट म्हटलं तर वेगवेगळ्या फक्त क्रिकेटर म्हणून नाही तर स्कोरर, कॉमेंटेटर म्हणून सुद्धा स्कोप उपलब्ध झालेला आहे. यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतो. तर आयुष यांना मी नक्कीच एक मंत्र देईल की पुढे अशी स्कोरिंग करत राहा, यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकता. आयुष म्हणजे आपले फायर क्रिकेट क्लबचे सदस्य होते, ते म्हणजे दिनेश भाऊ उर्फ DK, जे अपघाती निधन झाले, त्यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांनासुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूया. या स्पर्धेमध्ये आपण अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यासाठी फायनलची मॅन ऑफ द मॅच आहे. सर्व क्वार्टर फायनलपासून आपण मॅन ऑफ द मॅच देतो आहे. तर अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे मयूर मर्दे. दिनेश घरात उर्फ पप्प्या यांना मी निमंत्रित करेल. हे चषक ठेवलेलं होतं ते म्हणजे आमचे मोठे बंधू कैलासवासी संतोष घरात यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी कल्पेश घरात म्हणजे मी स्वतः आम्ही दिलेली आहे. तर मयूर मर्दे खूप खूप अभिनंदन, आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यानंतर पुढच्या पारितोषिकाकडे वळूया. तर या स्पर्धेमधील पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ते म्हणजे आकाश. मैत्री 11 पालघर संघातील कुठलाही खेळाडू असेल
क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी ना? पालघर संघातील आकाश, हा? वेद यांच्याकडून मात्र आकाशाने ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि आकाश यांना जर आपण ओळखत नसाल, जुने जाणते खेळाडू जर असतील, तर ओमकार संघातील गुड्डू यांचे मात्र हे सुपुत्र असतील, ज्यांना आपण भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. गुड्डूसुद्धा इथे आहेत. आकाश सॉरी उत्कृष्ट गोलंदाज आहे. या स्पर्धेमधील सातपाटी संघामधील अवधूत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मेडनवर फेकलेली होती. निरंजन घरत यांना मी येथे निमंत्रित करेल. रुपेश घरत, रुपेश यांनी सुद्धा यायचं आहे. ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी निरंजन घरत यांनी सुद्धा अफाट मेहनत केलेली आहे. आपण पाहत असतील. अवधूत यांना मात्र मी येथे नक्की निमंत्रित करेल. अवधूत उत्कृष्ट आपल्या संघाने खेळ केलेला आहे, मात्र हारजीत असतेच. कुठला तरी एका संघ जिंकतो आणि ही स्पर्धा आपण मात्र गमावलेली आहे. पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करतील. मात्र ह्या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? प्रथमतः मी धन्यवाद करेल पुन्हा एकदा निरंजन भाऊ यांचं, की मागच्या वेळी देखील आम्ही आमच्या काही कारणास्तव एंट्री नाही केली होती, मात्र एक संघ कमी झाला, त्याने आम्हाला एंट्री दिली व त्याचं संधीचं सोनं आम्ही केलं होतं. यावेळी पण तसंच झालं. आम्हाला वाटलेलं की 64 टीम आहेत, तर आम्ही वेट करत होतो, मात्र 32 टीम फुल झाल्या. पण निरंजन भाऊनी सांगितलं एक टीम कॅन्सल झाली आहे, आम्ही तुम्हाला एंट्री देतो, तुम्ही या. आणि त्या एंट्री दिल्याबद्दल मी निरंजन भाऊंचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आमच्या सातपाटीच्या टीमकडनं, की त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर ही प्रथमतःच नाईट स्पर्धा आम्ही या ग्राउंडवर खेळत होतो आणि खेळायला खूप मजा आली. आतापर्यंत खेळलेले नाईटमध्ये सर्वोत्तम स्पर्धा मी माझ्या ह्याच्यातली ही जाहीर करतो. नक्कीच अवधूत उत्कृष्ट खेळ केला. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर पुढील उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील, ते तर आपल्याला माहीतच आहे उत्कृष्ट फलंदाज कोण असणार या स्पर्धेमधील, तो म्हणजे सर्वांचा लाडका मयूर मर्दे. आजपर्यंत ह्या ग्राउंडवरती हेमंत मर्दे याला जे प्रेम मिळालं, ते नक्कीच भविष्यामध्ये मयूर मर्दे याला सुद्धा मिळणार आहे. ह्या त्यांच्या खेळीवरून नक्कीच आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी 50 धावा फटकावलेल्या आहेत. तर अजूनही 50 धावा फटकावलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. तो फलंदाज म्हणजे रुपेश घरत, यंगस्टार सालोडपाडा संघाकडून खेळताना 50 धावा फटकावल्या होत्या. 51 धावा फटकावून या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदविलेली आहे रुपेशने. आणि फक्त 13 चेंडूमध्ये त्यांचा सत्कार करतील. तर मयूर मर्दे मात्र जाणून बुजून हाफ पॅन्टवर आलेले होते त्यांच्या वडिलांची आठवण करून देण्यासाठी. पुढील बक्षीस जाणार आहे या स्पर्धेतील महत्त्वाचं बक्षीस, तो म्हणजे या स्पर्धेमधील मालिकावीर. आणि मालिकावीराची सायकल आहे. तर मालिकावीराची ट्रॉफी आणि येथे सायकल उपलब्ध झालेली आहे आपल्याला. ते म्हणजे श्वेता देसले मॅडम, पंचायत समिती सदस्या, यांच्याकडून ही सायकल उपलब्ध झालेली आहे. त्यांचे चिरंजीव बॉबी आणि अजय घरत यांना मी येथे निमंत्रित करेल. तर ही जी ट्रॉफी आहे ती जाणार आहे ती मालिकावीराची डहाणू संघाकडून जल्पेश बारी. 14 विकेट घेतलेल्या त्यांनी तब्बल या स्पर्धेमध्ये त्यांनी, आणि उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा केलेली आहे. तर टाळ्यासुद्धा वाजवायच्या आहेत सर्वांनी. जल्पेश यांना एक विनंती असेल की आपण डहाणूला जाताना ही सायकल घेऊन जायचं आहे. त्यांनी सायकल चालवत, सायकल घ्या ना.
सर्वच संघाचं येथे नक्कीच स्वप्न असते की हे मानाचं चषक फायरचं अंतिम विजेतेपद पटकावायचं. मात्र 32 वर्षाव्या ह्या वर्षी मात्र डहाणू संघाचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जल्पेश यांना मी येथे नक्की निमंत्रित करेल. जल्पेश, आपण या मानाच्या स्पर्धेमधील महत्त्वाचं पारितोषिक पटकावलेलं आहे, तर कसं वाटतं आपल्याला हे पारितोषिक पटकावून आपल्या कामगिरीबद्दल? खूप आनंद होत आहे की एका आता आपण बघितलं तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक वेळी बॅट्समनचीच वावा होत असते, परंतु आज एक पायर पासने एक दाखवून दिलेलं आहे की बॉलरसुद्धा एक उत्कृष्ट सिरीज म्हणून म्हणजे एक उत्कृष्ट मालिकावीर म्हणून होऊ शकतो. नक्कीच आपल्या गोलंदाजीचं कौतुक असेल, फलंदाजीचं सुद्धा कौतुक असेल. थोडक्यामध्ये या आपल्या स्पर्धेचं वर्णन कराल? आम्ही ही टुर्नामेंट प्रत्येक वर्षी खेळत असतो, परंतु क्वार्टर फायनल, सेमीफायनल किंवा तिसरा राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड यापर्यंत मजल मारायचं एवढं वर्ष. परंतु तुम्ही म्हणजे कॉमेंटर वगैरे सांगत होते की हेमंत मर्दे होते तेव्हा फायनल जिंकायचे. त्यानंतर ही पहिलीच अशी वेळ आली आहे की डाकी डाणूने फायनल जिंकलेले आहे. नक्कीच जल्पेश, आपलं सुद्धा कौतुक. चौथं बक्षीस, हे ट्रॉफी पण घे, चौथं बक्षीस. चला, त्यानंतर पुढचं पारितोषिक या स्पर्धेमधील ते म्हणजे या स्पर्धेमधील आपण चौथं पारितोषिक ठेवलेलं आहे. ते जाते या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती ती म्हणजे मैत्री पालघर. मैत्री पालघरचा संघ कृपया सर्वांना निमंत्रित करेल, येथे यायचं आहे. संघनायक आणि सॉरी क्षमा असावी, सालवड संघ. चौथं पारितोषिक सालवड संघ, शिवाजीनगर सालवड. सालवडच्या संघनायकाला येथे निमंत्रित करेल. कल्पेश भाऊ यांना निमंत्रित करेल आणि दीपक भाऊ यांना सुद्धा निमंत्रित करेल. दोघांनी सुद्धा हे पारितोषिक द्यायचं आहे. सालवड संघाने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ केला, मात्र थोडीशी चुकी झाली त्यांच्याकडून आणि या स्पर्धेमध्ये ते पुढे जाऊ शकले नाही. नक्कीच पुढील स्पर्धेसाठी मात्र त्यांना शुभेच्छा असतील. सालवड संघाच्या संघनायकाला मात्र मी येथे निमंत्रित करेल, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सालवड संघ, नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र कुठे काही थोड्याफार चुका झाल्या असतील, तर काय वाटते आपल्याला की कुठे आपली चुकी झाली असेल? चुकी तर बोलणार नाही, पण खूप कमी रन झाले. थोडे 10-15 रन जास्त असते तर मजा आली असते खेळायला. नक्कीच नाईट क्रिकेट स्पर्धा होती, मात्र आपण या स्पर्धेबद्दल काय बोलाल? खूप चांगली टुर्नामेंट आहे. लाईट पण खूप चांगले आहेत. ग्राउंड पण तर खूप खेळायला मजा येते. ग्रास बघून तर अजून जोश येतो की डायफी मारू का लगेच बॉल आल्यावर.
नक्कीच खूप चांगला खेळ केला. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला कॅश प्राईज मिळालेलं आहे. तिसरं आणि चौथं बक्षीस ते म्हणजे कैलासवासी अविनाश कोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू कोरे साहेब यांच्याकडून भेटलेलं आहे. तिसरे आणि चौथे बक्षीस कोरे बंधू यांच्याकडून मिळालेलं आहे, अक्करपाटी यांच्याकडून. त्यांचासुद्धा आम्ही इथे आभार मानतो आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या बक्षिसाकडे. या स्पर्धेतील तिसरं बक्षीस जाते ते मैत्री 11 पालघर. मैत्री 11 पालघर हरीश गरत यांना मी निमंत्रित करेल. आपल्या हस्ते हे तिसरं पारितोषिक द्यायचं आहे. दीपक राऊत साहेबांना सुद्धा निमंत्रित करेल, कारण आपण ज्या या आकर्षक ट्रॉफ्या पाहत आहोत ह्या आपल्याला ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत दीपक राऊत साहेबातर्फे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षकांना विनंती करेल, बक्षीस घेतात तेव्हा टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यामध्ये कंजूसगिरी करू नका. हे त्यांचं प्रमाणपत्र आहे टाळ्या म्हणजे. पालघर संघाच्या कर्णधाराला मात्र येथे निमंत्रित करेल. पालघर संघ आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ केला. चांगले नामांकित अशा संघांना पराभूत केलं. सातपाटी संघ सांगा, अपोलो संघ सांगा, त्यानंतर 40 प्लसचा संघ होता, पोफरनचा संघ होता. त्यानंतर थोडीशी चुकी झाली. काय चुकी झाली असं आपल्याला वाटते? खेळ तर चांगला झाला होता आपल्याकडून. प्रथमतः फायर पास्ता क्रिकेट क्लब यांचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज केली. मला वाटतं ही पालघर तालुक्यातील पहिलीच डायट टुर्नामेंट असेल की जी आपल्या भागात होते. आणि सध्या तरी खूप कमी टुर्नामेंट झालं आहे, परंतु फायर क्रिकेट क्लबचं कौतुक करावं लागेल की जिकडे क्रिकेट कमी झालं आहे तिकडे त्यांनी खूप क्रिकेटला उंचावलं आहे आणि एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं आहे. आणि राहिली गोष्ट तर मी सांगेल की कमी तर कुठे पडलो नाही आम्ही, कारण की ज्या दिवशी लॉर्ड्स आले आमच्याकडे त्या दिवशी तिकडे अपोलो चिंचणीसारखा संघ, सातपाटी 11 चपातीसारखा चपाती भाऊंचा संघ, असे खूप नामांकित संघ होते. तर आमच्या टीमला पण प्रश्न पडला होता की आपण क्वालिफाय होऊ की नाही. परंतु ग्राउंडवरती जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही एकच विचार केला की शेवटची टुर्नामेंट आहे, 100% एफर्ट्स लावायचं. एवढं नक्की सांगेल आणि हक्काने सांगेल की पहिली मॅच 29 रनावरती ऑल आउट केला आम्ही सातपाटी संघाला. दुसरी मॅच अपोलो चिंचणीसारख्या संघाला 35 रनावरती ऑल आउट केला. तिसरी मॅच पोफरन संघाला 9 विकेट त्यांचे बाद केले. चौथ्या मॅचला सुद्धा 40 प्लसचा संघ होता, त्यांनी आम्हाला टार्गेट दिला होता, परंतु त्यांना पण आम्ही 9 पण 9 गडी बाद केले. म्हणजे टोटल 4 मॅचमध्ये आम्ही 38 विकेट मिळवलं. याचा खूप प्राऊड फील होतं आम्हाला. धन्यवाद. नक्कीच खूप सुंदर कामगिरी आपल्याकडून आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. चौथं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे ते भाग्येश घरत यांच्याकडून. त्यांचासुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे आपल्याला ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके तुषार भाऊ, सोरा युवा ग्रुपचे संस्थापक आणि गावित साहेब यांच्यातर्फे आपल्याला दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे. तर हे दुसरं पारितोषिक जाते ते म्हणजे ध्रुव 11 सातपाटी संघ. सातपाटी संघाला इथे निमंत्रित करेल. सातपाटी संघ पूर्ण संघ यायचा आहे. हे बक्षीस घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आपल्याला. ह्या बक्षिसाचा अपमान करायचा नाही. आपण स्वतःसुद्धा पाहिलं असेल बक्षीस घेण्यासाठी किती मेहनत करावी लागते. तुषार भाऊ यांना मी येथे नक्की निमंत्रित करेल. दीपक भाऊ यांना निमंत्रित करेल. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सातपाटी संघासाठी. आपला संघ विजय होतो, कम से कम थोड्या टाळ्या तर झाल्या पाहिजे ना. सातपाटीचा मोठा चाहता वर्ग इथे आला होता. त्यानंतर
शेवटचा महत्त्वाचा आणि मानाचं असे पारितोषिक जो फायर चषक मानाचा चषक सर्वांचीच इच्छा असते की ह्या आंबटगोड मैदानावरची नाईट क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची, ते स्वप्न मात्र पूर्ण होते. ते म्हणजे धाकटी डहाणू संघाचं खूप वर्षांनी स्वप्न पूर्ण होते. कारण मला वाटते हेमंत मर्दे जेव्हा खेळत होते तेव्हा त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं होते. संपूर्ण धाकटी डहाणू संघांना मी येथे निमंत्रित करेल आपले पारितोषिक घेण्यासाठी. त्यानंतर सर्व मान्यवर आहेत, विदुर भाऊ, दीपकजी भाऊ, सुधीर भाऊ, तुषार भाऊ, अजय गरत, हरेश गरत, सर्वांना निमंत्रित करेल. मंजुषा मॅडम, सर्वांनी यायचं आहे आणि धाकटी डहाणू संघाचा मात्र येथे सत्कार करायचा आहे पारितोषिक देऊन. धाकटी डहाणू संघाला एवढंच सांगेल की जेव्हा आपण फायनलमध्ये पोहोचलो होते तेव्हा आपण मयूर यांना सांगेल की त्याने आपल्या वडिलांना बोलावलं पाहिजे होतं इथे आंबटगोड मैदानावरती मयूर. पण मला वाटते हेमंत मर्दे साहेब आपले कुठेतरी बाहेर गेले असतील. टाळ्या झाल्या पाहिजे, प्रेक्षकांना टाळ्या झाल्या पाहिजे धाकटी डहाणू संघासाठी. जय श्रीराम. कॅश प्राइज सुद्धा आहे. प्रेक्षकांची मनोगत होते, प्रेक्षकांची इच्छा होती की मयूर मर्दे यांनी मात्र आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. मयूर मर्दे तर नक्कीच धाकटी डहाणू संघाकडून आपलं मनोगत व्यक्त करतील. इतर मैदानावरती खेळण्याचा अनुभव आणि आपल्या या आंबटगोड मैदानावरती खेळण्याचा अनुभव नक्की कसा सांगाल? इथे बऱ्याच वर्ष झालं आम्ही खेळतो आहे. ग्राउंड पण चांगला आहे, फक्त रात्रीचं डिफिकल्ट असतं खेळणं. दुपारी तर वारा वगैरे असतो तर बॉल लगेच जातो. टर्फ विकेट चांगली बनवलेली आहे, बॉलरसाठी पण मदत आहे आणि बॅट्समनसाठी पण मदत आहे. आणि मी आभार व्यक्त करतो आयोजकांचं की आम्हाला संधी दिली खेळण्याची आणि चांगला ग्राउंड उपलब्ध करून दिला. धन्यवाद. नक्कीच तुमचंसुद्धा आभार आणि सर्व प्रेक्षक वर्गांचा सुद्धा आभार, ज्या प्रेक्षकांच्या शिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. तसेच उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा आभार व्यक्त करेल. आपण आपला बहुमूल्य असा वेळ आमच्या या स्पर्धेला दिला आहे, आपलं योगदानसुद्धा आम्हाला दिलं आहे. त्याबद्दल मी फायर क्रिकेट क्लब सर्व पास्तर ग्रामस्थ सर्वांतर्फे आपलं आभार मानतो आहे आणि ही बक्षीस समारंभ ही स्पर्धा येथेच पार पाडतो आहे असं जाहीर करतो आहे. धन्यवाद. जय हिंद.